पवईमध्ये पुन्हा एकदा अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू करण्यात आलेली दिसतेय। बुलडोझरच्या मदतीने आता पवईमध्ये अतिक्रमण हटवायला सुरुवात झाली आहे। सकाळी सुद्धा या ठिकाणी काहीशी ही कारवाई झालेली होती। त्यावेळेला पालिका कर्मचारी आणि पोलीस यांच्यावरती इथल्या नागरिकांनी दगडफेक केलेली होती। दगडफेकीच्या नंतर इथे काही काळ तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण झालं होतं। मात्र पुन्हा एकदा ही कारवाई आता सुरू करण्यात आलेली आहे। याविषयी बोलूयात, धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। धनंजय, काय नेमकं घडतंय? सकाळच्या वेळेला काहीसं तणावाचं वातावरण, सध्याची काय परिस्थिती? यामिनी, मी सध्या घटनास्थळी आहे। सकाळी या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण होतं, कारण की या ठिकाणी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस प्रशासन आलं तेव्हा यावेळेस इकडचे स्थानिक नागरिक असतील आणि पोलिसांमध्ये दगडफेक, लाठीचार्ज या घटना घडल्या। त्यानंतर हे अतिक्रमण जे आहे ते काही काळ थांबवण्यात आलं होतं। मात्र आता जर आपण पाहिलं तर इथे अतिक्रमण जे आहे ते सुरू झालेलं पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण जर पाहिलं, इकडे असलेल्या 650 पेक्षा अधिक झोपड्या ज्या आहेत त्यांच्यावर ही तोडक कारवाई जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। अनेक जण जे आहेत ते आपल्या घरातलं सामान घेऊन या ठिकाणी बाहेर निघताना देखील पाहायला मिळतात। त्यामुळे सकाळी असलेलं तणावपूर्ण वातावरण, त्यानंतर आता ही तोडक कारवाई जी आहे ती आपण पाहू शकतो। जर पाहिलं तर जेवढी घरं होती या ठिकाणी ती सगळी तोडताना आता पालिकेचे कर्मचारी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आपण जर पाहिलं तर अनेक घरं जे आहेत ते या ठिकाणी होती, अनेक नागरिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते रिकामं करताना अनेक जण पाहायला मिळतात। घरातलं जे सामान आहे ते सर्व सामान या ठिकाणाहून हलवताना पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर मोठा पोलीस फौजफाटा, पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आला होता, कारण की सकाळची जी परिस्थिती बघितली तर त्या परिस्थितीनंतर या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा, दंगल नियंत्रण पथक हे सगळं जे आहे ते मागवण्यात आलं होतं। ही परिस्थिती आम्ही दृश्य हे पुढारीवर आपण पाहू शकतो। घरातलं प्रत्येक गोष्ट जी आहे, प्रत्येक सामान जे आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण परिसर जो आहे तो सध्या रिकामा केला जातोय। घरात असलेल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत, दैनंदिन जीवनाच्या लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या या ठिकाणाहून काढण्यात येताना पाहायला मिळतात। जर आपण पाहिलं तर धनंजय, तिथले जे नागरिक आहेत त्यांची नेमकी काय मागणी आहे? ते इतके का संतापलेले आहेत? त्यांच्याशी बोलता येऊ शकतंय का? नक्कीच आपण नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार आहोत। या ठिकाणी बरीच जण जी आहेत ती आपल्याला बसलेली पाहायला मिळते। काकी, काय सांगाल, सकाळी काय परिस्थिती होती, आता सध्याची काय परिस्थिती, कसे तुम्ही कुठे जाणार आहात, काय आता आम्ही कुठे जाणार? आता आम्ही रस्त्यावर राहणार। आम्ही राहू लागले होते, एका बाईने सर्व जनतेचा खेळ केला। आम्ही करून खाऊ लागलो होतो, गोरगरीब आहोत आम्ही काय लय श्रीमंत नव्हतो। आता आमची किती परिस्थिती होईल भैया, कुठून पसारा नाही बनना, आम्हाला कालपासून जेवण पण नाही, रात्रीला उपाशी पण आता पण आहे। आम्ही आमचे लेकरं बाळ सर्व ठिकाणी आता इकडे बाहेर जाऊन बसले। तर आता आम्हाला घर कुठले रूमा भेटला, कुठले पैसे आहेत आमच्या जवळ? तुम्ही सांगा बरं। आता आमच्या जवळ काही ना, आता पैसा नाही आदला ना, आमचे आता पिठं कुठं सगळे फेकून दिले, सर्व फेकून दिले। आता आम्ही कशावर करून खाणार, कशात राहणार? कुठं आता पाऊस जर आला तर कुठं राहणार आम्ही? आता आमच्या लेकराचं शिक्षण पण गेलं, सर्व गेलं की ना, आमची सर्व परिस्थिती मांडली। एका बाईमुळे सर्व झालं ना आमचं। धनंजय, या नागरिकांना आधी काही सूचना दिलेल्या होत्या का पालिकेकडून? प्रत्येक गोष्ट आहे त्या सगळ्या संदर्भात काही सूचना दिल्या होत्या का, काही सांगण्यात आलं होतं? काहीच आम्हाला सांगितलं नाही, उठवायचं तिनं बोलली नाही, काही नाही। अचानक आम्हाला उठवलं, अचानक धोका दिला, तिनं पैसा घेतला, खाऊन गेली। धनंजय, किती वर्ष राहतात ही माणसं इकडे? त्यांना विचारा किती खाल्ले ते आम्हाला माहिती नाही, पण आम्हाला उठवायचं तिनं आधी। या ठिकाणी साधारण किती लोक राहतात, किती घर आहेत? 3000, 2,000-2,500 लोक। किती वर्ष राहतात? किती वर्ष? सध्या सगळे कुठे आहेत, काय इथंच आहे, मारहाण सगळ्याला झाली। तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून राहत होतात? 26-30 वर्षापासून आहे। 25 ते 30 वर्षापासून राहताय। सध्या तुम्हाला आता घरातून बेघर व्हावं लागतंय, काय नेमकी भावना आहे? आम्हाला आता घर कुठेतरी आम्हाला द्या ना, आम्ही रस्त्यावर कशाला उभे राहू? आता आम्ही रस्त्यावर कसं करून खाणार? आमच्या पोटाला काय आहे? आमच्या लेकरं जेवण द्या म्हणाले, आम्ही कुठेला जेवण पण देणार? आमचे गॅस वगैरे, आमच्या झोपड्या फोडल्या, आम्हाला घर पाहिजे। आम्हाला तुम्ही कुठेतरी घर राहायला द्या ना साहेब। नक्की यांची एक मागणी आहे की हक्काचं घर मिळावं आणि त्यासाठी हे सगळे आलेले आहेत। आपण आणखी काही जणांशी बोलूया। हक्काचं घर जे आहे ते 600 झोपड्याला बेघर करणं हे गुन्हा आहे कायद्यानं, पण आम्हाला बेघर करू नका। आम्हाला काय आमच्या हक्काचं काही ना काहीतरी आम्हाला घराला घर तरी द्या। आम्ही बेघर झालो, आता आम्ही कुठं रस्त्यावर कुठं राहायचं? छोटे छोटे मुलं आहेत आणि डिलिव्हरीच्या बाया सुद्धा आहेत, तर काय करायचं आम्ही आता?
लाठीचार्ज पोलीस लोकांना आम्हाला घरामध्ये घुसू मारलं. ठीक आहे पोरांना मारलं, धनंजय, या बायकांना सगळ्यांचा आक्रोश आपण पोहोचवतोय एवढा पुढारी अत्याचार न्यूजच्या काय माध्यमातून करतोय? आणि प्रशासनापर्यंत या सगळ्यांचा आक्रोश जाईल अशी अपेक्षा करूयात.